हे आहेत आपले कुमार मामा, नाम तो सुना होगा. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलो किल्ले रायगडवर. आम्ही एवढे लोक संगत. या आमच्या मित्राची ओळख राहिली तो म्हणजे समर्थ. हे आपण कॅमेरा पण घेतलेला आहे, कारण इथलं दृश्य टिपण्यासाठी कॅमेरा अत्यंत महत्वाचा आहे आणि उन्हाचं संरक्षण होण्यासाठी टोपी पण महत्वाची आहे. परत आमच्या समर्थ भाऊने बिस्लरी पण घेतलेली आहे. इथून तिथं जायचंय. सौरव मांडीची पहिली रिॲक्शन. मित्र आहे ना आत्ताच टाकलेले. या आजी आम्हाला मोठा संदेश देऊन गेल्या. ऐका बघा आजी काय म्हटल्या. रायगड इथून गेलो ना आता एका दमच रायगड जिंका. तिथं होतो, इथं आलो. आम्ही एवढं चढलोय तर दमलं. हे गाड होतं दिवसातून दोनदा चढतात, हे दमत नसतील का? हे आमचे मित्र प्रसाद भाऊ आणि अविनाश भाऊ बर का. थोडं आम्ही थांबतच जायचो नाही पुढं. इथं लगेच सौरव मांडीची एक व्हिडिओ काढून घेतली. आम्ही किल्ले रायगडच्या महादारात येऊन पोहोचलो. असं बघून उत्साहित झालेलं मन शांत झालं. आमच्याकडे असलेल्या बिस्लर संपल्या होत्या. ताण तर खूप लागली होती. मग लेमन गोळ्या घेतल्या. आम्ही मग जगदीश्वराच्या दर्शनासाठी आलो. मग तिथं आम्ही पुढे जाणार होतो. आम्ही मग मंदिराच्या पाठीमागे निवांत बसलो. आम्हाला महादारला एक ठिकाण दिलेलं तिकीट. इथं आम्ही थोडं निवांत बसलो. आम्हाला एक सरही भेटले. आम्ही फोटो काढत असताना आमच्या जवळ एक गाय येऊन उभा राहिली. हे श्वान पण आमच्या संग आलं बरं का. मन शांत करून जाणार सह्याद्री जाता जाता एक प्रश्न पाडूनच गेला. आम्ही हिरकणी बुरुजच्या बाजूने आलो. आम्हाला एक घोरपड पण दिसली. जो खाली उतरताना उत्सव होता ना, तो खूप भारी होता. मित्रांनो, आम्ही तोपर्यंत खाली उतरतो तोपर्यंत किल्ले रायगडवर कोण कोण आले त्यांनी कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.